टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिराळ टेंभुर्णी येथील खतरनाक आरोपी अण्णासाहेब उर्फ अण्णा दिगंबर पाटील वय 34 याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। तो सतत गुंगारा देत होता। टेंभुर्णी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अखेर त्याच्या मोजक्या आवळून जेरबंद केले। त्याची रवानगी पुणे येथील एरवडा तुरुंगात केली। अण्णा पाटील यांच्यावर वाळू चोरीचे 2 गंभीर गुन्हे, प्रांताधिकारी व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते। त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती। 2 एप्रिल 2025 मध्येच अण्णा पाटील या एरवडा जेल येथे स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केला होता। मात्र अण्णा पाटील मिळून येत नव्हता। यामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 पथके तयार केली होती। पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर यांना शोधकामी पाठविले होते। अण्णा पाटील याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता तो गोकुळ हॉटेलच्या जवळपास इंदापूर हद्दीत असल्याची माहिती मिळाली। त्यास सापळा लावून अटक करण्यात आली। त्यास एरवडा तुरुंगात पाठवण्यात आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व करमाळा विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा VS यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an